हे बोलतील अरुणजी शिंदे साहेब। व्यासपीठावर उपस्थित असलेले धस साहेब असतील, बजरंग सोनवणे साहेब असतील आणि पुणे शहर आणि सर्व तमाम मराठा संघाचे मराठा बांधवांना नमस्कार करतो। आज जे आपण आपल्या एका लहान बहिणीसाठी आपण सगळे एकत्र न्याय मिळवून देण्यासाठी आलोत आणि बाहेर गावचे सुद्धा इथं उपस्थित आहेत। मी त्या सर्वांचे इथं पुणे शहरामध्ये स्वागत करतो आणि धस साहेबांना सांगतो की आपण जे विधानसभेमध्ये जे मुद्दा मांडला, आपण जरी त्या पक्षाचे असले तरी आपण मांडला तो मराठा समाज आपला ऋणी राहणार आहे म्हणून। पण धस साहेब, एक प्रश्न माझा असाही आहे की आकाचे आका आहे, पण आकाच्या आकाचा आका कोण आहे हा पण आला पाहिजे। आणि तो अनाजी पंत ज्यांनी तुम्हा आम्हाला रस्त्यावर आणलाय, त्या अनाजी पंतांनी खोपर्डी झालं तेव्हाही रस्त्यावर आणलं, आज सुद्धा रस्त्यावर न्याय मागायला आणला। हा मराठा समाज न्याय देण्याच्या भूमिकेत होता, आज न्याय मागण्याच्या भूमिकेत आला। हे कुणी केलं त्याला सुद्धा विसरता कामा नये। म्हणून माझी आपल्याला मागणी आहे की त्या आकाच्या आकाला सुद्धा रस्त्यावर आणलं पाहिजे आणि जोपर्यंत येणाऱ्या धर्मांना फाशी होत नाही। आणि पुणे शहराचं वैशिष्ट्य, पुणे शहराचे उगवतं ते दिवं जगभर विकलं जातं। या पुणे शहरातनं फाशीची मागणी फक्त त्या वाल्मिक कराडची नाही, तर वाल्मिक कराडला जर कोणी ताकद देत असेल तर धन्या मुंडाला सुद्धा उद्या फाशी झाली पाहिजे। धनंजय मुंडे असेल, धनंजय मुंडेच्या डोक्यावर जर पुण्याच्या कुणाचं पाहिजे, तोपर्यंत मराठा समाज जर शांत झाला तर 96 कोळी रक्त तुम्हा आम्हाला म्हणण्याचा अधिकार नाही। एवढंच बोलतो, थांबतो। छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर बीड जिल्ह्याचे खासदार आदरणीय